स्वतःच्या मुलीस नोकरी लावण्याकरता सुनेला 10 लाखांची मागणी केली व रक्कम न दिल्याने सुनेचा छळ करून तिला कपटपणाने तिचा गर्भपात केला म्हणून गुन्ह्यामधील आरोपी सासू तहसीन चंदा, सासरे मोहम्मद असलम चंदा यांचा अंतरिम जामीन अर्ज सोलापूर येथील जिल्हा व सत्र न्यायाधीश जे मोहिते यांनी नामंजूर केला। यात हकीकत अशी, फिर्यादी सिमून सोहेल पटेल हिचे लग्न साधारणतः 2 वर्षांपूर्वी मोहम्मद माज असलम चंदा ह्याच्याशी झाले होते। लग्नानंतर घरात पती, सासू, सासरे आणि इतर मंडळी माहेरहून 10 लाख रुपये घेऊन ये म्हणून सतत छळ करत होते। एवढेच नव्हे तर सासू तहसीन चंदा, पती मोहम्मद माज चंदा हे फिर्यादीच्या गर्भाला पोषक औषध आहे असे सांगून गर्भपाताच्या गोळ्या दिल्या। त्या गोळ्या खाल्ल्यानंतर फिर्यादीस त्रास होऊ लागला आणि त्यामुळे तिचा गर्भपात झाला। सदरच्या देण्यात आलेल्या गोळ्या या फिर्यादीने गुगल वरती सर्च केल्यानंतर त्या गर्भपाताच्या गोळ्या असल्याचे समजून आले। आरोपीचा त्रास असह्य झाल्याने फिर्यादीने विजापूर नाका पोलीस स्टेशन सोलापूर येथे पती मोहम्मद माज चंदा, सासू तहसीन चंदा, सासरे मोहम्मद असलम चंदा आणि इतर लोकांविरुद्ध फिर्याद दिली। त्यावरून पोलिसांनी आरोपी विरुद्ध BNS कलम 89, 85, 118, 1, 115, 2, 351, 2, 352 व 3, 5 प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे। सोलापूर शहरातील सुप्रसिद्ध हॉस्पिटल म्हणजे सेंट्रल मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल मागील अनेक वर्षापासून सेवा बजावत आहे। 24 तास इमर्जन्सी सर्व्हिस, मॉडर्न टेक्नॉलॉजी, अनुभवी डॉक्टर्स तसेच अत्याधुनिक तंत्रज्ञान सुविधांनी सुसज्ज स्त्रीरोग प्रसूती विभाग, ऑर्थोपेडिक विभाग, मेडिकल विभाग आणि इतर एकमेव नाव म्हणजे सेंट्रल मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल। पत्ता गणेशपेठ शॉपिंग सेंटर, मंगळवार बाजार, सोलापूर। ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राईम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा।